नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत बालुशाही। चला आपल्याला बालुशाही बनवायची आहे। बालुशाही बनवण्यासाठी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे, 3 वाट्या साखर, पाऊण वाटी तूप, 1 वाटी दही, खायचा सोडा आणि 4 ते 5 हिरवी इलायची, चवीनुसार मीठ। चला आपल्याला बालुशाही बनवायची, त्यासाठी आता मैदा मळून घ्यायचा आपल्याला। मैदा आपण ताटात टाकून घेऊया। मैदा टाकून झालेला आहे। आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। गोड पदार्थ असतो त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। जो आपण सोडा घेतलेला होता तो अर्धा चमचा सोडा टाकून घेऊया। जे पाऊण वाटी तूप घेतलेलं होतं ते पण त्याच्यात टाकून घेऊ। तूप आणि मैदा हे एकजीव करायचंय। पूर्ण आपल्याला एकसारखं हे करून आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। बघा आपण मैद्यामध्ये तूप टाकून कसं एकजीव करून घेतलेलं आहे। हे पहा कसं गोळा होतोय तयार। आता त्याच्यात आपण दही टाकून घेणार आहोत। दही टाकून पण परत आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। छानपैकी असं मौसूद असं मळून घ्यायचंय। पाण्याची गरज आपल्याला नंतर लागणार आहे, आता लगेच नाही टाकायचंय पाणी। बघा मैद्यामध्ये तूप आणि दही कसं एकजीव झालेलं आहे, कसं पीठ छान तयार झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचंय। अगदी थोडं थोडं पाणी टाकायचंय, जास्त आपल्याला सैल नाही करायचंय ते पीठ आणि जास्त मऊ लुसलुशीत पण नाही करायचंय। एक हाताने जसं आपण पोळीचं पीठ मळतो तसं नाही मळायचंय हे। बघा आपलं पीठ कसं छान मळून झालेलं आहे। आता ते बाउल खाली झाकून ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत पाकाची तयारी करू। पेटलेली आहे, चुलीवर कढई ठेवून घेऊ आणि कढईमध्ये पाक तयार करून घेऊ। तोपर्यंत आपलं बालुशाहीचं पीठ छान मुरतंय। हे पहा कढईमध्ये ह्या वाटीने 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचंय। पाण्यामध्ये लगेच साखर टाकून घेऊ। जे आपण 3 वाट्या साखर घेतलेली ती साखर टाकून घेऊ। साखर विरघळेपर्यंत आपण असंच हलवत राहू। आपल्याला एक तारी पाक करायचा आहे। पाकाला जरा वेळच लागणार आहे। बघा आपला पाक तयार झालाय का नाही ते बघूया। हे पहा तार धरती आहे चांगली, पण तरी आपण 1 ते 2 मिनिटं अजून ठेवून घेऊया। बघा आपला पाक तयार होतोय, तोपर्यंत आपण तिकडे बालुशाही तयार करून घेऊ। आपलं पीठ मुरले का नाही ते बघूया। बघा 10 ते 15 मिनिटात किती छान पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपण छोटासा गोळा घेऊया। छोटासा गोळा घेऊन हातावर गोल गोल करून आपल्याला बालुशाही बनवायची आहे। बालुशाही आपल्याला असे गोल गोल हातावर हे करून गोल होल करायचे मध्ये। गोल 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 बघा। बघा आपला पाक तयार झालेला आहे। पाक आता खाली उतरून घेऊ। तोपर्यंत आपण बालुशाही पण तयार करून घेऊ आणि चुलीवर बालुशाही तळण्यासाठी कढई ठेवून घेऊ। कढई आपली चांगली गरम झालेली आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊ। बालुशाही तळण्यासाठी आपण तेल टाकतोय। तेल चांगलं तापलं की आपल्याला बालुशाही तळून घ्यायची। बघा आपली कशी छान बालुशाही तयार झालेली आहे। आपलं तेल पण छान तापलेलं आहे, त्याच्यात आता बालुशाही टाकून घेऊ। हे पहा एक एक करून टाकून घेऊया। जेव्हा आपण बालुशाही टाकतो तेव्हा एकदम कडक तेलामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी जाळ कमी करून घ्यायचा आहे।
हे पहा असं मंद आचेवरच आता लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची बालुशाही. बघा आपण चुलीचे लाकडं मागे ओढून घेतलेले आहेत. मंद आचेवरच आपल्याला तळायचे आहेत. जास्त जाळावर तळले तर आतमध्ये ते कच्चेच राहतील, त्याच्यामुळे आपण मंद आचेवरच तळूया. दोन्ही बाजू छान असं लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया. बघा आपली बालुशाही दोन्ही बाजूंनी किती छान तळून झालेली, ती आता काढून घेऊया. बघा पूर्ण तेल पण नितरतंय या झारीमध्ये. तर डिशमध्ये घेऊया. आणि राहिलेली बालुशाही आता तळून घेऊया. बघा आपली सर्व बालुशाही तळून झालेली आहे. आता ती पाकामध्ये टाकून घेऊया. पाक आपण आधीच करून ठेवलेला होता. हे पहा एक एक करून असं टाकून घेऊया. सर्वच पाकामध्ये एकदाच टाकून चमच्याने असं खालीवरी करून सर्व बालुशाहीला पाक लागला पाहिजे असं करूया. बघा आपली बालुशाहीची रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे. आपण पण नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.